नागपूरमधल्या सोमवारच्या राड्यानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे। महाल भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन केलंय आणि 80 जणांना अटक केली आहे। आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाउंट्स पोलिसांच्या रडारवर आहेत। कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिलनगर या भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे। नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीचा वाद विकोपाला पोहोचला। महाल परिसरात काही तरुणांनी दगडफेक करत जाळपोळ केली। दोन गटांमध्ये झालेल्या या वादानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र दगडफेकीमुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या वापरल्या। अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखा असं आवाहन पोलीस करतायत। गणेशपेठ पोलीस स्टेशन बाहेरून तुषार कोहळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, 80 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस शर्थीचे प्रयत्न करताना दिसतात। काय घडतंय, काय अपडेट्स आहेत? निश्चितच आपण गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या परिस्थितीचा आढावा घेऊ थोड्या वेळामध्ये। मात्र मी सध्या चिटणवीस पार्क परिसरातील पेशने परिवाराच्या घरी आहे। जर का तुम्ही पाठीमागे दृश्यांमध्ये बघा, त्यांच्या घरावर हल्ला झालेला आहे। कशा प्रकारे लोखंडी रॉड असेल ते त्यांच्या घरावर त्या रॉडच्या माध्यमातून, दगडांच्या माध्यमातून हल्ला करण्यात आलेला आहे। संपूर्णतः तोडफोड झालेली आहे आणि बाजूला त्यांची कार होती ती देखील जाळण्यात आलेली आहे। पेशने परिवाराचे काही सदस्य आपण त्यांना विचारूया, किती वाजताची घटना होती, काय दृश्य होतं रात्रीचं? 7-8 वाजताच्या दरम्यानची घटना आहे। अचानकच दगडफेक झाली, अचानकच ते माणसं एकदम दगड फेकायला लागले। कोण होतं तेव्हा घरी? आम्ही सगळेच जण होतो। माझे हस्बंड आणि मुलगा बाहेर होता, त्यांना मी लगेचच गर्दी वाढली तर फोन करून बोलवलं, पण ते घरात येतपर्यंतच दगडफेक सुरू होऊन गेली होती। स्वतःची सुरक्षा कशी केली मग? दार खिडक्या पूर्ण लावले, ते मुलं येतपर्यंत आतमध्ये थोडंसं झालं, पण केलं मी त्यांना आतमध्ये, आणि त्यांच्यासोबतच पोलीस पण आमच्या आतमध्ये आली होती। ते त्यांना पण मागत होते दगड, पोलिसांना पण आम्हाला पण मागत होते, त्याच्यामुळे ते पोलीस पण आपल्या संरक्षणासाठी आमच्या आतमध्ये येऊन बसले होते। कार देखील बाजूला जाळल्याचं पाहायला मिळतं। हो, पूर्णच जाळून टाकली आमची कार। 2 व्हीलर पण जाळणार होते, पण वाचवले आमची 2 व्हीलर। कोण लोक होते हे? ते तोंडाला मास्क लावून होते, रुमाल बांधून होते, पण बहुतेक मोमेडियन होते, त्यांच्या बोलण्याहून वाटत होतं। तुम्ही तुमच्या घरावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा पोलीस किती वेळामध्ये आली? पोलीस त्यांच्या सोबतच आली, पण ते पोलिसाला सुद्धा कंट्रोल नव्हते होत। त्यांच्यावर सुद्धा ते दगडफेक, गट्टू उचलला होता मागाला त्यांना। ते पूर्ण इंतजामनी चालले होते मागाच्या। बघू शकतो की दृश्यांमध्ये या पेशने परिवाराच्या घरी फक्त महिला सदस्य होत्या, सिनियर सिटीजन होते, आणि ते असताना त्यांच्या घरावर हा हल्ला झालेला या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कशा प्रकारे लोखंडी रॉड असेल, दगड असेल, त्यांनी देखील हल्ला झाल्याचं पाहायला मिळत आहे। काही पेशने परिवाराची आणखी एक सदस्य आहे। बेटा, तू घरी असताना किती भीती वाटत होती हा संपूर्ण हल्ला झाला तेव्हा? पहिले मोर्चा निघाला तर मी ते भीती पाहून वरती चालले गेले आणि वरतून पाहत होती। मग ते वरतून ते मोर्चा जात होत्या, ते ओरडून म्हणतात अंदर जा। मग आम्ही अंदर गेलो तर गोटे मारत होते ते वरतून। किती लोक होते आणि कशा प्रकारच्या घोषणा होत्या? मोठे गोटे होते, खूप भारी होते आणि खूप ओरडत होते अंदर जा करून। इकडे पेशने परिवाराची जी कार जाळली ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। जर का तुम्ही त्या दृश्यांमध्ये जर का बघितलं तर जो दगड आपल्याला त्या कारमध्ये मारण्यात आलेला होता, काच तोडण्यासाठी वापरण्यात आला, तो देखील अत्यंत मोठा दगड आहे। ते देखील बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे की जे हल्लेखोर होते ते कशा प्रकारे क्रूर पद्धतीने आणि सुनियोजित पद्धतीने या संपूर्ण हल्ल्याच्या परिस्थितीवर हाताळत होते किंवा हल्ल्याची परिस्थितीमध्ये काम करतोय। बघा आतमधला जर का हा दगड बघा, साधारण 30 ते 35 किलोचा हा मोठा दगड आहे। प्रत्यक्षदर्शी सांगतात की ही कार इथे उभी होती, सुरुवातीला त्यांनी कारच्या समोरच्या काचावर हा दगड आदळला, त्यामुळे काच फुटला, आणि जसाही काच फुटला त्यानंतर मग पेट्रोल सदृश्य जे पदार्थ होते ते कारच्या आतमध्ये टाकले आणि ही संपूर्ण कार जाळून टाकण्यात आलेली आहे। जर का तुम्ही या दृश्यांमध्ये बघितलं, जेव्हा ही कार जळत होती तेव्हा पेशने परिवाराचा घराचा काही भाग देखील जळताना आपल्याला पाहायला मिळतो। खिडकी असेल किंवा वर भिंतीपर्यंत बघा काळ्या प्रकारचे डाग पाहायला मिळतात। काय चित्र होतं इथे? हरडे परिवारांचा हे हो घर। बरेच लोक आले आणि त्यांनी हे सर्व प्रकार केलं। किती वाजताची घटना आहे ना काय चित्र होतं?
किती वाजले तरी अंदाजाने 8:30-9 वाजले असं. काय चित्र होतं काका? काय झालं होतं? कुछ नहीं, यहाँ से जुलूस में जा रहे थे कई आदमी लोग, वहाँ पे अचानक से वो हम लोग अपने इधर उधर दुकानदारी में थे, इधर अचानक से एकदम अंदर घुसे और घुस के फोड़ तोड़ चालू कर दी उन्होंने। आगे गाड़ी को आग लगा दी, आगे पूरी जितनी गाड़ियाँ हैं सबको कांचों को फोड़ फाड़ के नक्की कर दी है। की कोण लोक होते आणि कशा प्रकारे घोषणा देत होते ते? वो तो सब मुंह पे ये बांध के रखे थे, कपड़ा पूरा मुंह पे बांध के रखे, तो इतना समझ में आया नहीं। लेकिन यहाँ से जा रहे थे, रस्ते से पूरे 400-500 लोगों करीब थे। महत्त्वाची गोष्ट की जेव्हा हा संपूर्ण हल्ला सुरू होता तेव्हा इथे जे काही CCTV दृश्य होते ते देखील CCTV कॅच CCTVमध्ये ते होऊ नये यासाठी CCTVची देखील तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला। आता जर का सध्या नागपूरच्या रस्त्यावरचं हे दृश्य बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की किती हा संपूर्ण गंभीर प्रकार आहे। मात्र लोकांच्या मनामध्ये अजूनही या संपूर्ण घटनेची भीती ताजी असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस इथे येऊन गेले होते। पोलिसांचं जे म्हणणं होतं की पोलिसांच्या म्हणण्यानुसार इथे आता सध्या तणावपूर्वक शांतता आहे, परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। काय चित्र आहे सध्या महाल परिसरामध्ये? सध्या शांतता पण भयभीत आहे, कारण आमच्या घरच्या जे महिला वर्ग ज्या होते आणि जे लोक होते, जे काल त्यांनी जे बघितलं होतं का 250-300 लोक जेव्हा घरावर चालून येत आहे, सगळ्या गोष्टी होत्या, हातामध्ये तलवारी आहे, पेट्रोल बॉम्ब आहे आणि जाळपोळ आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणात गोटे आणि शिवागाळ जी होती त्याच्यामुळे भयभीत वातावरण अजूनही आहे। त्यांच्या मनातलं भय गेलेलं नाही आहे। आमचे जे लहान लहान मुलं होते त्यांनी जे बघितलं त्यांच्या मनातून अजूनही भय निघालेलं नाही आहे आणि ही भयावह स्थिती आहे। काहीही होऊ शकतं, कारण याच्यापूर्वी कधीच झालं नाही, हे आता झालेलं आहे। बरं, की पेशणे परिवार आम्हाला पाहायला मिळाला। असे किती परिवार ज्यांच्या घरावर हल्ले झाले? सगळेच घरेच आहेत, या गल्लीत राहणारे जेवढेही घरं आहेत सगळ्यांच्या घरावर हमले झाले, सगळ्यांच्या गाड्या जाळपोळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे, फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, फुटल्या पण आहे सगळ्याबरोबर। तुम्ही होते जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा? काका तुम्ही होते इथे? नाही तुम्ही होते? काय चित्र होतं इथे? काही नाही, एकदम व्हायलन्स झालं। इकडनं कमीत कमी 300-350 मॉब आला इकडे आणि आम्ही या साईडला होतो। ते इनबॅलन्स होऊन गेले सगळ्यांनी, त्या तिथूनच गोटमार चालू केली, तर त्या गल्लीला टार्गेट केला। या गल्ली पोलिसांची मदत किती वेळात मिळाली? वेळेत मिळाली का? पोलिस होते पण यांच्या घरामध्ये लपले 4-5 पोलिस होते फक्त, त्यांच्यावर हमला झाला। दादा शोरूम फुटलेला आहे, एवढा मोठा लॉट होता की कमीत कमी जे पूर्ण पहिले इकडनं पूर्ण धावत गेले शिवाजी महाराजपर्यंत, पुन्हा मग तिकडनं जेव्हा आले तेव्हा गाडी फोडो मकान तोडो वगैरे सगळं असं करत सगळ्यांनी मग इथे एवढा हमला झाला की पेट्रोल बॉम्ब सुद्धा टाकला। त्यांच्या उपद्रवी लोकांच्या गाड्या पण इथे सापडलेल्या आहेत, त्यांच्या आय कार्ड वगैरे सापडलेलं आहे। अशा प्रकारचं जर का आपण बघितलं तिकडे आता पोलीस इथे रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे, कारण की लोकांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे आणि ती भीती दूर व्हावी यासाठी एक प्रयत्न पोलिसांकडनं केला जात आहे। जर का आपण बघितलं तर समोर जे बॅरिकेटिंग आहे पोलिसांचं ते पाहायला मिळत आहे। या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस जखमी झालेले आहे, वरिष्ठ अधिकारी देखील जखमी झालेले आहे, हे देखील महत्त्वाचं आहे। आपण बघू शकतो की वरिष्ठ पोलीस अधिकारी आता घटनास्थळावर इथे आलेले आहे। मॅडम, सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे? आपण आम्हाला आमचं काम करू द्या, नंतर आपल्याशी आम्ही या विषयावर बोलू। आता आम्हाला फक्त विनंती आहे आपल्याला मीडियाला की आमचं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आम्हाला काम करू द्या। आरोपीची धरपकड सुरू आहे आणि आम्हाला शांतता आणि सुव्यवस्था राखायची, आपण मीडियावर नंतर बोलू या विषयावर। तर आपण बघू शकतो की पोलिसांचं असं म्हणणं आहे की सध्या जे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे त्यामुळे कुठंतरी अनेक आरोपीची धरपकड सुरू आहे, त्यामुळे पोलिसांनी विनंती केली की आम्हाला काम करू द्या। सध्या निश्चितच परिस्थिती तणावपूर्वक आहे आणि सोबतच नियंत्रणामध्ये आहे। मात्र नागपूरकरांच्या मनामध्ये या घटनेनंतर एक भीतीचं वातावरण आहे, कारण की कसा नागपूरचा कधी इतिहास राहिला नाही। असं असताना देखील अशा प्रकारे नागपूरमध्ये जी काल घटना घडली त्यावेळी निश्चितच अनेकांना प्रश्न आहे आणि कायदा सुव्यवस्थेला घेऊन देखील प्रश्न उपस्थित केले जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।